देखते हैं आज की खास खबर। महापौर संदीप जोशी ने शहर में घूमकर की जन जागृति। नागपुर के महापौर संदीप जोशी इन्होंने आज नागपुर शहर के विविध इलाकों में घूमकर जन जागृति की। जिले में लगातार कुछ दिनों से 1000 के ऊपर कोरोना पॉजिटिव मिल रहे हैं, साथ ही मृत्यु का प्रमाण भी बढ़ गया है, जिस वजह से कोरोना महामारी में दिए गए नियमों का पालन करना अत्यावश्यक है, ऐसा महापौर संदीप जोशी ने कहा। लेकिन आज शहर के विभिन्न परिसरों में कई लोग नियमों की धज्जियां उड़ाते हुए दिखाई दिए। ऐसे में प्रशासन की चिंता और न बढ़ाए, ऐसी अपील महापौर संदीप जोशी द्वारा की गई। और इस तरीके से ये करते हैं। अरे आता नाश्ता केला का काजी? अरे नाश्ता केला तर काय आतापर्यंत दिसून राहिले का तुम्ही? विकताना नाश्ता नव्हता दिसत का तुम्हाला? विकत असताना नाश्ता नाही दिसला तोंडाला लावून मास्क? आप लोगों को समझता नहीं क्या? मास्क नहीं लगा रहे हो, कुछ नहीं लगा रहे हो। रोज के 30-30, 40-40 लोग मर रहे, समझता नहीं क्या? जब तक अपने घर के नंबर किसी का लगेगा तब तक समझेगा नहीं। तो साथ में क्यों बैठो फिर और मास्क लगा के बैठो? मास्क लगाइए। अरे कितनी बार बताना आप लोगों को, समझता नहीं क्या आप लोगों को? एक आध बार आपका भी नंबर लगेगा ना। रोज के 40 लोग मर रहे हैं, आपके 40 लोगों में आपका नंबर लगने की राह देख रहे हैं आप लोग? आजू बाजू में बैठे हैं सब लोग, क्या देखने आ रहे हो? बार बार बता रहे, समझता नहीं आप लोगों को? आज नागपुरात 1,500 ते 2,000 लोक नियमितपणे पॉझिटिव्ह निघत आहेत। रोजचा त्यामधील मृत्यूचा आकडा देखील 30, 35, 40 पर्यंत पोहोचत आहे। दुर्दैवाने एक लक्षात असं येत आहे की वारंवार पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, परंतु सांगून देखील जनता समजत नाहीये, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। आणि त्यामुळे जिकडे तिकडे जागरूकता करणं हे सुरू असताना जोपर्यंत एखाद्याच्या घरचा स्वतःचा व्यक्ती निघत नाही तोपर्यंत नागरिक जागरूक होतील की नाही अशा पद्धतीचा संभ्रम आता निर्माण झालेला आहे। एकीकडे एका तबक्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि दुसरीकडे काही जणांना काहीही फरक पडत नाही, काहीही हो आम्ही आमचं चालू ठेवणार अशा पद्धतीची भूमिका दिसते। आणि त्याच्यामुळे आज या पद्धतीची आता यानंतर नियमित जागरूकता माझ्या माध्यमातून होणार आहे आणि जनतेला जागरूक करणं, प्रसंगी चालान करणं, दंड ठोठावणं हे संपूर्ण विषय आता यानंतरच्या कालावधीमध्ये चालू राहणार। आज कुठले कुठले भाग गेले? आज या ठिकाणी गोकुलपेठ मार्केट असेल, लकडगंज मार्केट असेल, सेंट्रल एव्हेन्यू रोड आहे, धरमपेठ मार्केट आहे, त्याच्यानंतर बुधवार बाजार, या पद्धतीचे सर्व मार्केट मध्ये आज फिरलेलो आहे आणि ही मोहीम यानंतर निरंतर आता चालू राहील। तो वही दूसरी ओर गणेशोत्सव प्रारंभ हो चुका है। इस उत्सव निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जनता को संबोधित किया। माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। दरवर्षीच्या आपल्या प्रथेप्रमाणे गणरायाचं आगमन आपल्या घराघरात आणि महाराष्ट्रामध्ये झालेलंच आहे। दरवर्षी हा एक उत्सव आपण अत्यंत दिमाखात, आनंदात, वाजत गाजत साजरा करतो। गणरायाच्या आगमनाबरोबरच इतरही धर्मियांचे काही धार्मिक सण, उत्सव, परंपरा त्याची सुरुवात झालेली आहे। जैन धर्मियांचं पर्युषण पर्व त्याची समाप्ती आहे। उत्सव सुरू असला तरी आपल्याला पूर्णपणे एका जाणीवेने हा उत्सव साजरा करावा लागतोय। पहिल्या प्रथम मी तमाम माझ्या नागरिकांना, गणपती उत्सव मंडळांना मनपूर्वक धन्यवाद देतो आहे। याचं कारण असं की त्यांनी या वर्षीचा हा जो काही गणेशोत्सव आहे
उत्सव असतानाच दुसरं एक संकट, कोरोनाचं संकट हे अजूनही आपल्या अवतीभोवती घोंगावतं आहे. त्याचं भान ठेवून अत्यंत साधेपणाने हा आपला सण साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. यालाच म्हणतात एक सामाजिक जाणीव, आपलं कर्तव्य. आणि आपण कर्तव्य बजावत असताना मी देखील आपल्याशी बोलत असताना माझा मास्क केवळ आणि केवळ बोलण्यासाठी म्हणूनच बाजूला काढलेला आहे. आपणही उत्सव साजरा करत असताना, हा उत्सव असला तरी ही आपली कसोटी आहे, ही आपली परीक्षा आहे. गणराय विघ्नहर्ता आहेच, मंगलमूर्ती आहेच, पण गणराय देखील बघतोय की माझे हे भक्त सामाजिक भान ठेवून माझं स्वागत आणि माझा उत्सव कसा साजरा करतायत. म्हणून मी आपल्याला सर्वांना एक मनपूर्वक विनंती करतो आहे की उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, कुठेही गर्दी करू नका, एकमेकापासून अंतर ठेवून राहा, सार्वजनिक ठिकाणी तोंडावरती मास्क, सतत हात धुत राहणं, ह्या ज्या काही आपल्या आत्ताच्या संकटातल्या उपाययोजना आहेत त्याचं भान कधीही हरपू देऊ नका. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण सुजाण आहात, जागृती ही आपल्यात आलेली आहे. या सर्वांचं पालन करून आपण हा उत्सव साजरा कराल ही मला खात्री आहे, नवे आत्मविश्वास आहे. मी गणरायाच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो की हे गणराया, तू विघ्नहर्ता आहेस, तू मंगलमूर्ती आहेस. हे संपूर्ण जग व्यापून टाकलेलं कोरोनाचं संकट तुझ्या ह्या आगमनानंतर नष्ट होऊ दे आणि पुन्हा एकदा ह्या माझ्या महाराष्ट्राला, हिंदुस्थानला आणि केवळ हिंदुस्थानाला, आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला तुझ्या चमत्काराची प्रचिती येऊ दे. पुन्हा एकदा आनंदाचं, निरोगी आरोग्याचं जीवन सर्वांना जगण्याचा आनंद मिळू दे. मनपूर्वक प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो वही विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने भी गणेशोत्सव की नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं दी. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री गणेशाची आज चतुर्थी. या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आणि गणेश पर्वाच्या निमित्ताने सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. श्री गणरायांनी आपल्याला सर्वांनाच सुबुद्धी द्यावी, उत्तम कार्य करण्याची प्रेरणा द्यावी आणि कोरोनाच्या संकटातनं बाहेर पडण्याकरता आपल्या सर्वांना ऊर्जा आणि आशीर्वाद द्यावा अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.